नमस्कार मित्रांनो, विनोद शिंदे आर्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने हा आर्टवर्क तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि हा आर्टवर्क पूर्णपणे कलर पेन्सिल बेस होणार आहे मित्रांनो। आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल, हा सिरीजचा दुसरा भाग होणार आहे आणि ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला फेस वरती कसे स्मूथ शेडिंग आपण करू शकतो ते पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि ह्या व्हिडिओसाठी मी फेससाठी जी डोमची जो सुपर सॉफ्ट कलर पेन्सिल असते ती वापरणार आहे आणि कुठे कुठे मला जिथे मोठे एरियाज आहेत तिथे मी डोमचे जो ब्रश पेन आहे ते पण वापरणार आहे या आर्टवर्कसाठी। आणि जर तुम्ही या सिरीजचा पहिला भाग बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये मी ग्रेड पासून आपण कशी परफेक्टली आउटलाईन ड्रॉ करू शकतो ते पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्राइब केलेला आहे मित्रांनो। आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून टाकेन। आणि ह्या भागात मी महाराजांची दाढी तशीच ठेवलेली आहे, कारण तिसऱ्या भागात मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसे तुम्ही कलर करू शकता ते पूर्णपणे त्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्राइब करणार आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा। तो चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो। जेव्हा पण तुम्ही आउटलाईन ड्रॉ केल्यानंतर कलर करण्यासाठी सुरू करता त्यावेळेस नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की इरेजरनी ते चांगल्या प्रकारे इरेज करून घ्या, कारण जर तुम्ही इरेज नाही केला त्याला तर ते पेन्सिलचे पार्टिकल तुमच्या कलर पेन्सिलमध्ये मिक्स होतील आणि त्याच्यानंतर तुमचा आर्टवर्क खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे मी इकडे चांगल्या प्रकारे ते रब करून घेतो आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती कलर पेन्सिल ऑप्ट करणार आहे। ही एक बेसिक गोष्ट आहे, नेहमी तुमच्या आर्टवर्क मध्ये तुम्ही लक्षात ठेवा। नेहमी जी टेक्निक माझ्या कलर पेन्सिलच्या आर्टवर्क मध्ये वापरतो तीच टेक्निक इथे वापरून मी तुम्हाला हा आर्टवर्क कंप्लीट करून दाखवणार आहे। पहिली तर मी बेस लेअर पासून सुरू करतो नेहमी, आणि बेस लेअर साठी मी पेल ऑरेंज इकडे वापरणार आहे, जी डोम्सची सुपर सॉफ्ट कलर पेन्सिल मध्ये स्किन कलर पेन्सिल अवेलेबल असते ती इकडे फर्स्ट लेअर साठी मी स्टेप बाय स्टेप वापरणार आहे। आणि त्याच्यानंतर लेअर बाय लेअरच इथे मी काम करणार आहे मित्रांनो। आणि जसं मला रेफरन्स इमेज च्या अकॉर्डिंग मला दिसत आहे त्या हिशोबानेच मी वेगवेगळ्या पेन्सिल ऑप्ट करून दाखवणार आहे। बघा मित्रांनो, एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की जेव्हा पण तुम्ही कलर पेन्सिल आर्टवर्क ड्रॉ करत असाल त्यावेळेस तुम्ही लेअर बाय लेअर काम करा आणि रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंगच तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या हिशोबानेच तुम्हाला लेअरिंग अप्लाय करायची आहे। आणि इथे तुम्ही पाहत असाल की मी याच्यामध्ये जे रेफरन्स इमेज मध्ये मला दिसत आहे कुठे कुठे मला पिवळा कलर पण दिसत आहे, कुठे मला डार्क ब्राऊन लाईट ब्राऊन पण दिसत आहे। त्या हिशोबाने मी इथे रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंग ड्रॉ करायचा प्रयत्न करत आहे। तुम्ही पण तुमच्या आर्टवर्कमध्ये असंच करा आणि रेफरन्स इमेजला चांगल्या प्रकारे ऑब्झर्व केल्यानंतरच लेअरिंग करायचा प्रयत्न करा, तेव्हाच तुमचा आर्टवर्क रिअलिस्टिक दिसू शकेल मित्रांनो। आणि इकडे पहा की कशी मी स्मूथ शेडिंग करत आहे। आणि नेहमी तुम्ही जेव्हा लेअरिंग करत असाल तेव्हा सेकंड लेअर थर्ड लेअर अप्लाय करणार त्यावेळेस तुम्ही रोलर मोशनमध्ये अप्लाय करा आणि जिकडे जिकडे तुम्हाला दोन कलर पेन्सिल स्मज करायचे आहे तिकडे तुम्ही व्हाईट कलर पेन्सिल वापरू शकता, किंवा तुम्ही ग्लास मार्कर जो मार्केटमध्ये मिळतो तो पण आपण वापरू शकता एक स्मूथ शेडिंग करण्यासाठी। बघा मित्रांनो, मला इथे स्मूथ शेडिंग करायची आहे आणि दोन कलर स्मर्ज करायचे आहेत, त्यासाठी मी इथे व्हाईट ग्लास मार्करचा वापर करत आहे। आणि जर तुमच्याकडे व्हाईट ग्लास मार्कर नसेल तर तुम्ही व्हाईट कलर पेन्सिल पण अप्लाय करू शकता। आणि जिकडे मला रेफरन्स इमेजच्या अकॉर्डिंग डार्क व्हॅल्यूज दिसत आहे तिथे मी डार्क ब्राऊन कलर पेन्सिल प्रेशरने अप्लाय करणार आहे मित्रांनो। नेहमी माझ्या कलर पेन्सिलच्या आर्टवर्क मध्ये हीच टेक्निक वापरतो आणि इथे पुढे डिस्क्राइब करण्यासारखं काही आहे नाही, कारण डावी साईड जशी मी ऑप्ट केली होती तशीच उजवी साईड तुम्हाला ॲज इट इज ऑप्ट करून दाखवणार आहे मी। आणि भेटूया नवीन व्हिडिओ सकट। आणि बीएडची व्हिडिओ स्किप नका करू मित्रांनो, कारण महाराजांची दाढी मी एक युनिक आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी तुम्ही ड्रॉ करू शकता ते पूर्णपणे तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्राइब करणार आहे। तर असंच व्हिडिओला प्रेम देत राहा। आणि हा रेफरन्स इमेज तुम्ही पण तुमच्या आर्टवर्कमध्ये बनवणार असाल तर ह्या रेफरन्स इमेजची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून टाकेन। तर भेटूया लवकरात लवकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या भागात। तोपर्यंत असंच व्हिडिओला प्रेम देत राहा। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय, जय शंभूराजे।
आहे.